नमस्कार मित्रांनो आणि अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंगच्या ई क्लासरूममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पुन्हा एक वार मी आपल्यासाठी फिटनेसची कार्यपद्धती हा विषय घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये आपण आपलं दुसरं प्रकरण ते म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजेच मार्ग याचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपण सातत्याने व्यवसाय त्या अनुषंगाने लागणारे घटक साधने याचा अभ्यास करत आहोत। मागच्या वर्षी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, यावर्षी देखील आपण त्याचा अभ्यास करणार आहोत। आणि आपला आजचा मूळ जो भाग आहे तो आहे एखाद्या व्यवसाय संघटनेसाठी वित्त म्हणजेच फायनान्स म्हणजेच पैसा किती महत्त्वाचा आहे आणि तो कोणत्या मार्गाने उभारावा लागतो। आता आपण इथं कंपनीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की पैसा म्हणजेच वित्त हे दैनंदिन जीवनासाठी किती आवश्यक आहे, म्हणजे आपल्यासाठी पैसा किती महत्त्वाचा आहे। आपल्याला दैनंदिन जीवन जगायचं असेल तर आपल्याला पावलोपावली पैशाची आवश्यकता असते आणि तो आपण विविध मार्गाने उभारत असतो किंवा मिळवत असतो। फॉर एक्झाम्पल, जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जर माझं उदाहरण घेतलं तर मी एक टीचर आहे, मी नोकरी करतो। शिकवणं हा माझ्या कार्याचा भाग आहे आणि त्यातून मला पगार मिळत असतो म्हणजे सॅलरी। म्हणजे काय, सॅलरी हा माझा इन्कम सोर्स आहे, म्हणजे पैसा मिळवण्याचा एक मार्ग आहे, स्रोत आहे असं आपण म्हणूया। मग व्यवसाय संघटना ज्या आहेत त्या चालवण्यासाठी, त्या चालू करण्यासाठी, त्या स्थापन करण्यासाठी आणि त्याचे विविध कार्य करण्यासाठी पैसा कुठून येत असतो किंवा तो कुठून ती संघटना कुठून तो पैसा उभारत असते, हे आपण आजच्या भागामध्ये इथं शिकणार आहोत। मग त्यासाठी आपल्याला भांडवल म्हणजेच पैसा, व्यवसाय संघटनेसाठी लागणारा पैसा, वित्त आणि भांडवल म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेणार आहोत। भांडवल म्हणजे काय तर व्यवसायासाठी लागणारे वित्त किंवा पैसा, किंवा आपण सोप्या भाषेत असं म्हणू शकतो की व्यवसायासाठी त्याचे विविध कार्य करण्यासाठी जो पैसा लागत असतो त्याला आपण भांडवल असे म्हणत असतो, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कॅपिटल असे म्हणत असतो। मग एखादी कंपनी आहे, आपण कंपनीच्या माध्यमातून याचा अभ्यास करणार आहोत। एखादी कंपनी आहे ती कुठल्या प्रकारे आपला निधी उभारते किंवा पैसा उभारते म्हणजेच भांडवल उभारते, त्याला कुठले कुठले मार्ग आहेत आणि ते जे भांडवल उभारणार आहे त्याला काही बंधने असतात का, हे आपण या आजच्या भागामध्ये शिकणार आहोत। तर चला मग थोडीशी आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देखील आपण हे पाहू शकू। तर त्यासाठी आपल्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पाहूया। तर आपण इथं भांडवल म्हणजे काय हे सुरुवातीला पाहणार आहोत। भांडवल म्हणजे काय, व्यवसायासाठी त्याच्या कार्यासाठी लागणारं वित्त, त्याला आपण भांडवल इथं म्हणणार आहोत। आता भांडवल जे आहे, व्यवसायासाठी जे भांडवल आवश्यक असते ते दोन प्रकारचे भांडवल आपण इथं प्रामुख्याने पाहणार आहोत। हे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। दोन प्रकारचे भांडवल इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे मालकीचे भांडवल, त्याला आपण ओन्ड कॅपिटल असे म्हणतो। तेच अंतर्गत स्रोत असते, व्यवसाय संघटनेचे अंतर्गत स्रोत म्हणजे मालकीचे भांडवल असते। आणि दुसऱ्या प्रकारचे भांडवल आहे ते म्हणजे कर्जाऊ भांडवल किंवा आपण त्याला म्हणतो बॉरोड कॅपिटल, त्यालाच आपण बाह्य स्रोत किंवा एक्सटर्नल सोर्स असे देखील आपण त्याला म्हणू शकतो। मग मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा दोन प्रकारे वित्त संघटना जी आहे, संस्था जी आहे ती
वित्त उभारत असते किंवा भांडवल उभारत असते. मग आपण सगळ्यात पहिले पाहू मालकीचे भांडवल म्हणजे काय किंवा अंतर्गत स्त्रोत इंटरनल सोर्स म्हणजे काय. आता व्यवसाय संस्था जी आहे ही दोन प्रकारे आपलं अंतर्गत जे भांडवल आहे मालकीचे भांडवल आपण इथं उभारत असते. त्यामध्ये सगळ्यात प्रमुख भाग आहे जो संस्था स्थापनेपासून आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे भागालाच आपण काय म्हणतो शेअर्स. आता भागासंदर्भात आपण डिटेलमध्ये म्हणजे तपशीलवार यानंतर पाहणारच आहोत. तर भाग हा एक प्रमुख स्त्रोत आहे, अंतर्गत स्त्रोत आहे आणि मालकीचे भांडवल आहे. भागामध्ये परत या संस्था ज्या आहेत या दोन प्रकारचे भाग विकू शकतात किंवा दोन प्रकारच्या भागाच्या माध्यमातून आपले भांडवल उभारू शकते. ते कुठले आहेत तर एक म्हणजे समहक्क भाग, त्यालाच आपण इक्विटी शेअर्स असे म्हणतो, आणि दुसरे म्हणजे अग्रहक्क भाग, त्यालाच आपण प्रेफरन्शियल शेअर्स असे म्हणतो. या दोन माध्यमातून या ज्या संस्था आहेत हे आपले मालकीचे भांडवल उभारू शकते. त्याचबरोबर प्रतिधारण नफा म्हणजेच आपण त्याला म्हणू जो काही कंपनीकडे किंवा संस्थेकडे नफा शिल्लक असतो त्याचा पुनर्गुंतवणूक करणे व्यवसायामध्ये, त्याला आपण प्रतिधारण नफा असे म्हणणार आहोत, प्लगिंग ऑफ कॅपिटल. मग दुसरे जो प्रकार आपण पाहतोय तो आहे कर्जाऊ भांडवल, त्याला बॉरोड कॅपिटल. हे जे बॉरोड कॅपिटल आहे किंवा कर्जाऊ भांडवल आहे हे कंपनीचे एक्सटर्नल सोर्स म्हणजे बाह्य स्त्रोत असते. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे आपले भांडवल उभारू शकते. कर्ज रोख्याची विक्री करून, ठेवी स्वीकारून, बंधपत्रे स्वीकारून, त्यानंतर जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज घेऊन, वित्तीय संस्थाचे कर्ज घेऊन आणि व्यापारी कर्ज घेऊन, अशा प्रकारे हे कर्जाऊ भांडवल उभारले जाते. आता या दोन प्रमुख मार्गाने कुठलीही कंपनी असेल ही आपले भांडवल उभारत असते. पुन्हा एकदा पाहूया दोन प्रकार भांडवलाचे. एक तर मालकीचे भांडवल म्हणजे अंतर्गत स्त्रोत इंटरनल सोर्स, दुसरे म्हणजे कर्जाऊ भांडवल बाह्य स्त्रोत एक्सटर्नल सोर्स. अंतर्गत स्त्रोत मध्ये भाग आणि प्रतिधारण नफा या मार्गाने इथं भांडवल उभारलं जातं, आणि कर्जाऊ भांडवल मध्ये कर्ज रोखे विकून, ठेवी स्वीकारून, बंधपत्रे असतील, ठेव पावत्या असतील, त्यानंतर बँकेचे कर्ज घेऊन, वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्ज घेऊन किंवा बिल ऑफ एक्सचेंज आपण जे म्हणतो या माध्यमातून इथं कर्जाऊ भांडवल उभारले जाते. त्यानंतर आपण तपशीलवार अंतर्गत जो स्त्रोत आहे किंवा मालकीचे भांडवल आहे याच्या संदर्भात आपण इथं पाहणार आहोत. सगळ्यात प्रमुख जे भांडवल उभारण्याचा मार्ग आहे तो म्हणजे भाग, त्यालाच म्हणतो आपण शेअर्स. आता भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा, छोटासा हिस्सा व भाग साठ्याचाही त्यामध्ये समावेश होतो. आता इथे एक सगळ्यात महत्वाची मुद्दा काय आहे तर भाग. आपल्याला भाग या संकल्पनेतून किंवा शब्दातून आपल्याला त्याचा अर्थ कळू शकतो. भाग म्हणजे काय, एक पार्ट आपण ज्याला म्हणतो, हिस्सा. मग संपूर्ण भाग भांडवलामधील एक छोटासा हिस्सा याला आपण काय म्हणणार आहोत तर याला आपण भाग म्हणणार आहोत, शेअर्स. आणि या सर्व भागांना एकत्रितरित्या आपण म्हणणार आहोत भाग भांडवल, शेअर कॅपिटल. या भागांचे जे विक्री आहे ही त्याच्या दर्शनी मूल्याने किंवा विक्री मूल्याने विक्री केली जाते. त्याचबरोबर जी व्यक्ती हे भाग धारण करते किंवा जे भाग विकत घेते त्या व्यक्तीला कंपनीचा भागधारक, शेअर होल्डर असे म्हटले जाते. आणि हे जे भागधारक आहेत हे कंपनीचे खरे मालक असतात. दे आर रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. तर त्यानंतर आपण भाग समजून घेतले. भागांची वैशिष्ट्ये इथं आपण पाहून घेणार आहोत. भागांचे फीचर्स ऑफ शेअर्स किंवा भागांची वैशिष्ट्ये काय काय. आता त्याचा अर्थ आपण आत्ताच पाहिला की भाग भांडवलाचा एक छोटा हिस्सा किंवा घटक म्हणजे भाग.
मालकी हक्क. भाग धारण केल्यानंतर तो भागधारक जो आहे हा कंपनीचा मालक होतो आणि त्याच्याकडे कंपनीचे मालकी हक्क येत असतात. त्यानंतर अनुक्रमांक. भागाचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल, म्हणजे भागाचं कॉम्प्युटरायझेशन झालं नसेल, भौतिक स्वरूपात ते असतील, तर त्यावर स्वतंत्र अनुक्रमांक असतो, म्हणजेच आपण सिरियल नंबर त्याला म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर त्याला भाग दाखलेही दिले जातात. त्यानंतर हक्क असल्याचा पुरावा. भाग घेतल्यानंतर भागाचा पुरावा म्हणून तो शेअर सर्टिफिकेट किंवा भाग दाखला भागधारकाला दिला जातो आणि तो त्याच्या हक्काचा पुरावा असतो. भागाचे मूल्य. भागाचे मूल्य इथं 3 भागामध्ये आपण पाहणार आहोत. दर्शनी मूल्य म्हणजेच फेस व्हॅल्यू, हे भाग प्रमाणपत्रावर नमूद असते. विक्री मूल्य, इश्यू प्राइस, हे कंपनी किमतीला किंवा ज्या किमतीला कंपनी भाग विक्री करते त्याला म्हणू आपण विक्री किंमत. आणि बाजार मूल्य, हे मूल्य मागणी आणि पुरवठा यानुसार ठरविले जाते बाजारामध्ये आणि त्याला आपण बाजार मूल्य असे म्हणणार आहोत. त्यानंतर भागधारक जे आहेत हे कंपनीचे मालक आहे आपण असं म्हणतो. मग त्यांना कुठल्या प्रकारचे हक्क इथं प्राप्त होतात, तर आपण पाहणार आहोत यांना वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे हक्क इथं प्राप्त होत असतात. त्याच्यामध्ये लाभांश प्राप्तीचा अधिकार, लाभांश मिळण्याचा अधिकार, लेखा पुस्तकाच्या तपासणीचा अधिकार, मीटिंगला किंवा बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार आणि मतदान करण्याचा अधिकार, त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचे अधिकारही त्यांना प्राप्त होत असतात. मिळकत. भागधारकांना कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा मिळण्यास पात्रता असते, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण लाभांश. ते जे भाग विक्री करतात त्या विक्रीच्या त्या भागाच्या मूल्यावर त्यांना लाभांश मिळण्याचा अधिकार असतो. हस्तांतर म्हणजे ट्रान्सफर. कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतरित केले जाऊ शकतात, म्हणजे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. भागधारकाची मालमत्ता ही भागधारकाची चल मालमत्ता असते, म्हणजेच मुव्हेबल प्रॉपर्टी असते. त्यानंतर भागाचे प्रकार याआधीच आपण पाहिलेले आहे, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आता आपण भागांचे जे विविध प्रकार आहेत, कंपनी भागाच्या माध्यमातून आपले भांडवल प्रामुख्याने उभारते हे आपण पाहिलेलं आहे. पण त्यामध्ये आपण परत 2 प्रकार पाहिलेले आहेत आणि या 2 प्रकारामध्ये देखील अनेक प्रकारचे भाग आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. प्रामुख्याने आपण कुठले कुठले भाग आहेत ते आपण या आकृतीच्या माध्यमातून इथं पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या स्क्रीनवर पाहिले भागांचे प्रकार 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. समहक्क भाग म्हणजेच इक्विटी शेअर्स आणि अग्रहक्क भाग म्हणजेच प्रेफरन्शियल शेअर्स. आता आधी आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत आणि नंतर मग त्याच्या तपशिलामध्ये जाणार आहोत. तर चला बघू समहक्क भाग. समहक्क भागामध्ये तुम्हाला 2 प्रकार पाहायला मिळणार आहेत. मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा त्याचा प्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. हे 2 प्रकार समहक्क भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा प्रकार आहे भागांचा तो म्हणजे अग्रहक्क भाग, प्रेफरन्शियल शेअर्स. आता त्याच्यामध्ये 8 प्रकार इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कुठले कुठले आहेत बघा. 1 नंबर संचयी अग्रहक्क भाग, त्यानंतर असंचयी अग्रहक्क भाग, लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग. असे 8 प्रकार इथं आपल्याला अग्रहक्क भागाचे पाहायला मिळणार आहेत. या आकृतीमध्ये जे दाखवलेले आहेत भागाचे प्रकार त्यावर आपण तपशीलवार माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया समहक्क भाग, म्हणजे त्याला आपण म्हणू इक्विटी शेअर्स. तर समहक्क भाग म्हणजे काय, याच भागांना साधारण भाग असेही म्हटले जाते. आपण त्याला इंग्लिशमध्ये ऑर्डिनरी शेअर्स असे म्हणतो. मग समहक्क भाग म्हणजे काय की जे भाग अग्रहक्क भाग नाहीत,
किंवा ज्या भागांना अग्रहक्क दिले जात नाहीत. मग कुठल्या प्रकारे अग्रहक्क दिले जात नाहीत तर आपण पुढे पाहू शकता की लाभांश देण्यासाठी यांना अग्रहक्क दिला जात नाही. पहिला लाभांश अग्रहक्क भागांना दिला जातो आणि मग समहक्क भागांना दिला जातो. 2 नंबर, कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी देखील समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. म्हणजेच काय आपल्याला याच्यातून असं पाहायला मिळतंय की समहक्क भागांना प्रामुख्याने लाभांश मिळण्यासाठी आणि भाग भांडवल परत मिळण्यासाठी अग्रक्रम दिला जात नाही, म्हणजे प्रेफरन्स दिला जात नाही. मग ते कुणाला दिलं जातं? अग्रहक्क भागधारकांना दिलं जातं. मग यासाठी आपल्याला परत कंपनीचे जे काही समहक्क भागांची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. नंबर 1, कायमस्वरूपी भाग भांडवल. हे अतिशय महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे. कायमस्वरूपी भाग भांडवल म्हणजे कंपनीच्या आयुष्यामध्ये, कंपनी चालू असेल तोपर्यंत हे भाग भांडवल परत दिलं जात नाही आणि म्हणून याला कायमस्वरूपी भाग भांडवल असे म्हटले जाते. हे भाग भांडवल कंपनी विसर्जनानंतर दिले जाते. त्यानंतर अस्थिर लाभांशाचे दर. या भागधारकांना जो लाभांश दिला जातो त्या लाभांशाचा दर हा काही स्थिर नसतो, हा प्रत्येक वर्षी बदलत असतो. मग हा अस्थिर दराने असतो, म्हणजे याला कुठलाही स्थिर असं काही दर नसतो, हा अनिश्चित दराने दिला जातो. आणि एखाद्या वेळेस जर नफा नसेल तर हा दिलाही जात नाही. त्यानंतर हक्क, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भागधारकांना भाग धारण केल्यामुळे काही हक्क प्राप्त होतात, कारण ते कंपनीचे मालक होत असतात आणि त्यामुळे त्यांना अनेक हक्क प्राप्त होतात. मग कुठले कुठले हक्क? एक म्हणजे मतदानाचा हक्क. त्यांना कंपनीसाठी, कंपनीमध्ये जे काही मतदान होत असते, संचालक निवडीसाठी असेल, घटना दुरुस्तीसाठी असेल किंवा कुठल्याही कारणासाठी, त्या मतदानामध्ये मतदान करण्याचा हक्क असतो. त्यानंतर नफ्यामधील सहभाग मिळण्याचा हक्क. कंपनीच्या नफ्याचा वाटा त्यांना मिळत असतो लाभांशच्या रूपाने. त्यानंतर बोनस भागाच्या रूपाने त्यांना नफा मिळण्याचा अधिकार असतो, हक्क असतो. त्याचबरोबर लेखा पुस्तक तपासण्याचा अधिकार, बुक्स ऑफ अकाउंट जे म्हणतो आपण, हे तपासण्याचा अधिकार त्यांना असतो, कारण ते कंपनीचे खरे मालक असतात. भाग हस्तांतर करण्याचा अधिकार. ते कंपनीचे किंवा त्यांच्याकडे जे भाग आहेत हे मुक्तपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात. हा हक्क भागधारकांना इथं असतो. अग्रक्रम हक्क नाही. आताच आपण पाहिलं की जे काही सामान्य भाग आहेत या भागांना जो काही अग्रक्रम आहे लाभांश मिळण्यासाठी आणि भांडवल परत मिळण्यासाठी, हा अग्रक्रम दिला जात नाही. त्यानंतर नियंत्रण. आता समहक्क भागधारक जे आहेत हे कंपनीचे खरे मालक असतात आणि त्यामुळे कंपनीवर त्यांचे नियंत्रण असते. मात्र सगळे भागधारक मिळून काय तिथं कंपनीवर नियंत्रण करत नाहीत, तर त्यांच्या वतीने त्यांनी नेमलेले जे प्रतिनिधी असतील, मॅनेजमेंट आपण म्हणतो, ते प्रतिनिधी त्यांच्या वतीने कंपनीवर नियंत्रण करत असतात आणि ते प्रतिनिधी मतदानाच्या माध्यमातून ते निवडले जातात. त्यानंतर जोखीम, ज्याला आपण रिस्क म्हणतो. आता समहक्क भागधारकांना जास्तीत जास्त प्रमाणात जोखीम असते, रिस्क असते. कारण का? कारण एक तर त्यांचं भांडवल जे आहे कंपनीच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अस्थिर दराने त्यांना लाभांश मिळत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे जर कंपनीला तोटा झाला किंवा नफा झाला नाही तर मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यांना लाभांश देखील मिळत नाही. म्हणून ते जोखीम धारण करत असतात किंवा स्वीकारत असतात. अवशेष भागाचे दावेदार. या भागधारकांना कंपनीचे सर्व खर्च वजा जाता
कंपनीच्या मालमत्तेतील जे काही उर्वरित भाग आहे तो त्यांना मिळण्याचा अधिकार असतो. कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नसतो. आता कंपनी आणि भागधारक या दोघांनाही भिन्न भिन्न समजलं जातं. त्यांचा दर्जा हा वेगळा समजला जातो. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तावर तसा पाहिलं तर डायरेक्ट यांचा अधिकार नसतो. जी काय मालमत्ता असते ती कंपनीची असते आणि कंपनीच्या नावावर असते. त्याचबरोबर अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग. आता बोनस भाग मिळण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना असतो. बोनस भाग म्हणजे काय? बक्षीस म्हणून मिळणारे भाग, कुठल्याही प्रकारे पैसे न देता मिळणारे भाग त्याला आपण बोनस भाग असे म्हणतो. मग हे बोनस भाग जर कंपनीला जास्त नफा दिला झाला तर कंपनी देत असते आणि अशा वेळेस हे भाग मिळण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना असतो. त्याचबरोबर हक्क भाग. कंपनीच्या विस्ताराच्या उद्देशाने जर निधीची आवश्यकता असेल तर कंपनी अजून भाग विक्रीस काढते. अशा वेळेस जे विद्यमान भागधारक आहेत, म्हणजे जे भागधारक ज्या व्यक्तींनी सध्या भाग खरेदी केलेले अशा भागधारकांना तिथं पहिले प्राधान्य दिले जाते भाग विक्रीसाठी. त्यानंतर दर्शनी मूल्य. आता हे देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्य व्यक्ती कंपनीचे भाग धारण करू शकतो, कारण कंपनीच्या भागाचे जे दर्शनी मूल्य आहे, समहक्क भागाचे जे दर्शनी मूल्य आहे हे अत्यंत कमी असते. 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत सुद्धा इतके कमी असू शकते. त्यानंतर बाजार मूल्य. कंपनीचे जे समहक्क भाग आहेत त्याचे बाजार मूल्य म्हणजे मार्केट प्राइस जे आहे हे कमी जास्त होत असते. आणि ते कसे ठरत असते तर मागणी आणि पुरवठा याच्या संतुलनाने ते ठरत असते. त्यानंतर मित्रांनो आपण याआधी पाहिलेला आहे समहक्क भाग आणि त्याचे वैशिष्ट्ये. समहक्क भाग परत एकदा समजून घेऊया आपण. सर्वसाधारण भाग किंवा ज्या भागांना लाभांश वाटपासाठी आणि परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जात नाही अशा भागांना आपण म्हणू समहक्क भाग. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा प्रकार, तो आहे अग्रहक्क भाग. कंपनीचा अग्रहक्क भाग. या भागांमध्ये आपण या भागांचा अर्थ पहिला पाहून घेऊ. अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्या भागांना काही अग्रहक्क दिलेले असतात. आता कुठल्या प्रकारचे अग्रहक्क दिलेले असतात तर लाभांश देण्याच्या वेळी त्यांचा विचार पहिला केला जातो, म्हणजे त्यांना अग्रक्रम दिला जातो, त्यांना पहिला लाभांश दिला जातो. त्यानंतर कंपनीचे विसर्जनाच्या वेळी कंपनीचे जे भांडवल आहे ते परतफेडीसाठी यांना अग्रक्रम दिला जातो, म्हणजे प्राधान्य दिलं जातं. आणि अशा भागांना आपण अग्रहक्क भाग असे म्हणणार आहोत. याचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं देखील आहे की या भागांवर निश्चित दराने म्हणजे स्थिर दराने, फिक्स दराने लाभांश दिला जातो. चला तर मग अग्रहक्क भागांची आपण वैशिष्ट्ये इथं पाहूया. याच्यामध्ये नंबर 1, लाभांशासाठी अग्रहक्क. कंपनीला नफा झाल्यानंतर प्रथम दावेदार जो असतो लाभांशासाठी तो असतो अग्रहक्क भागधारक. म्हणजे समहक्क भागधारकांना लाभांश देण्याच्या आधी यांना अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. त्यानंतर भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. भांडवल परतफेडीसाठी सर्वात पहिलं प्राधान्य म्हणजे समहक्क भागांच्या आधी जे प्राधान्य दिले जातं ते आहे अग्रहक्क भागधारकांना. त्यानंतर निश्चित परतावा. या भागधारकांना किंवा या भागांना सुरक्षित भाग असे देखील म्हटले जाते. कारण का तर या भागांवर जे काही लाभांश आहे तो निश्चित दराने दिला जातो आणि तो दर जो आहे हा पूर्वनियोजित असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही घट होत नाही. कंपनीचा नफा कमी झाला तरी देखील त्याचा जो लाभांश दर आहे हा स्थिर राहतो, तोच असतो. त्यानंतर
भांडवलाचे स्वरूप, अग्रहक्क भाग भांडवल जे आहे हे कायमस्वरूपीचे भाग भांडवल नसते, ते परतफेडीचे भांडवल असते. म्हणजे काय, एक ठराविक मुदतीनंतर हे जे भाग भांडवल आहे हे कंपनीला आपल्या भागधारकांना परत करावे लागते, म्हणजे त्याची परतफेड करावी लागते. आता यामध्ये एक प्रकार आहे न परतफेडीचे अग्रहक्क भाग, पण कंपनी कायद्यानुसार कंपनी आता न परतफेडीचे भाग काही विकू शकत नाही. त्यानंतर बाजार मूल्य, या भागांना दिला जाणारा जो लाभांश आहे तो स्थिर असतो आणि त्यामुळे त्याचं जे बाजार मूल्य आहे हे देखील स्थिर असते, ते काही बदलत नाही. त्यानंतर मतदानाचा अधिकार, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर अग्रहक्क भागधारकांना सर्वसाधारण मतदानाचे हक्क नसतात, म्हणजे जे समहक्क भागधारकांना असतात ते मतदानाचे हक्क यांना नसतात. मात्र मर्यादित स्वरूपात त्यांना मतदानाचे अधिकार असतात. ते कुठले, की त्यांच्या अधिकारावर जर एखादा परिणाम होणार असेल अशा वेळी त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ पाहू, भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमधील बदल किंवा लाभांशाची थकबाकी असेल इत्यादी. जोखीम, आता अग्रहक्क भाग जर आपण पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण दोन मुद्दे महत्वाचे पाहिलेत, स्थिर दराने लाभांश आणि परतफेडीस प्राधान्य किंवा अग्रक्रम. आणि म्हणून या भागांमध्ये जोखीम अत्यंत कमी असते, हे सुरक्षित भाग असे समजले जातात. समहक्क भाग भांडवलाच्या भागधारकांच्या तुलनेमध्ये यांची जे काही सुरक्षा असते ही अत्यंत जास्त असते, म्हणजे हे असुरक्षित भाग नसतात. त्यानंतर दर्शनी मूल्य, समहक्क भागांच्या मूल्याच्या जर तुलनेत तुम्ही पाहिलं तर अग्रहक्क भाग जे आहेत यांचे जे दर्शनी मूल्य आहे हे जास्त असते, 100 असेल, 200 असेल आणि त्या पटीत असू शकतं. त्यानंतर हक्क भाग व बोनस भाग, या भागांना म्हणजेच अग्रहक्क भागांना हक्क भाग व बोनस भाग मिळण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर गुंतवणूकदारांचे स्वरूप, आता गुंतवणूकदारांचे स्वरूप जे आहे ते जे गुंतवणूकदार आहेत हे परिवर्तनास विरोध करणारा, सावध भांडवलाच्या सुरक्षेत स्वारस्य असणारा, स्थिर परतावा असणारा ची अपेक्षा असणारा अशा प्रकारचे हे गुंतवणूकदार असतात. म्हणजे थोडक्यात काय, ज्या व्यक्तींना आपल्या भांडवलाची सुरक्षा पाहिजे असते ते व्यक्ती अशा प्रकारचे गुंतवणूकदार असतात किंवा यामध्ये गुंतवणूक करत असतात. मित्रांनो, आपण इथं अग्रहक्क भाग पाहिले आहे, त्याचे वैशिष्ट्य पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण अग्रहक्क भागांचे काही प्रकार पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 8 प्रकार पाहिलेत. संचयी अग्रहक्क भाग व असंचयी अग्रहक्क भाग, त्यानंतर लाभभागी अग्रहक्क भाग व अलाभभागी अग्रहक्क भाग, त्यानंतर परिवर्तनीय अग्रहक्क भाग व अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, त्यानंतर परतफेडीचे अग्रहक्क भाग व न परतफेडीचे अग्रहक्क भाग. तर चला याची तपशीलवार माहिती आपण इथं पाहणार आहोत. अग्रहक्क भागाचे प्रकार. संचयी अग्रहक्क भाग, एखाद्या वेळेस जर कंपनीला नफा झाला नाही किंवा अपुरा नफा असेल आणि त्या वर्षी जर अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला नाही तर तो त्या वर्षाचा लाभांश हा पुढच्या वर्षी संचित होत असतो, म्हणजे साठवत असतो आणि तो पुढच्या वर्षी किंवा ज्या वेळेस कंपनीकडे नफा असेल, तरतूद असेल, त्यावेळेस तो दिला जातो, म्हणजे तो लाभांश बुडत नाही. त्यानंतर असंचयी अग्रहक्क भाग, या अग्रहक्क भागावरील लाभांश संचित होत नाही. म्हणजेच काय, एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला नाही तर त्या वर्षी या भागधारकांना लाभांश मिळत नाही आणि तो जो त्या वर्षाचा लाभांश आहे तो साठवला जाणार नाही, तो बुडाला असेच समजावे लागेल. त्यानंतर लाभभागी अग्रहक्क भाग, आता
या भागांना निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये काही वाटा मिळत असतो. म्हणजेच नफ्यामध्ये थोडासा वाटा मिळतो, त्याला आपण लाभभागी अग्रहक्क भाग असे म्हणूया. त्यानंतर अलाभभागी अग्रहक्क भाग म्हणजे काय, या भागांना कंपनीच्या नफ्यातील वाटा मिळत नाही आणि म्हणून यांना अलाभभागी अग्रहक्क भाग असे म्हणतात. त्यानंतर परिवर्तनीय अग्रहक्क भाग, या अग्रहक्क भागांचे ठराविक मुदतीनंतर समहक्क भागामध्ये रूपांतर केले जाते. म्हणजेच काय, या भागांचे रूपांतर समहक्क भागामध्ये इथं होत असते. त्यानंतर अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, या भागांचे रूपांतर समहक्क भागामध्ये होत नसते आणि म्हणून यांना अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हटले जाते. त्यानंतर परतफेडीचे अग्रहक्क भाग, आता यामध्ये अग्रहक्क भागांना ठराविक मुदत दिली जाते, मुदतीचे असतात आणि ती मुदत संपल्यानंतर ते भाग त्या भागधारकांना परत दिले जातात. म्हणजे त्यांच्या भांडवलाची रक्कम ही परत दिली जाते. न परतफेडीचे अग्रहक्क भाग, आता यामध्ये अग्रहक्क भागाची जी रक्कम आहे कंपनीच्या आयुष्यामध्ये ती काही परत केली जात नाही, कंपनी विसर्जनानंतर ती केली जाते. मात्र कंपनी कायद्यानुसार कलम 55 नुसार हे ज्या प्रकारचे न परतफेडीचे अग्रहक्क भाग आहेत हे कंपनी आता विक्री करू शकत नाही, म्हणजे याची विक्री बंद झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण कंपनीचे जे भाग आहेत समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याची आपण माहिती पाहिली आणि त्याचे वैशिष्ट्य देखील पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण जो कंपनीचा अंतर्गत स्रोत आहे प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा, रिटेन्ड अर्निंग्स म्हणजे काय ते आपण पाहूया. संस्थेकडे म्हणजे कंपनीकडे जो नफा जमा असतो, संचयी झालेला असतो आणि त्या नफ्याचा वापर पुन्हा एकदा भांडवलामध्ये करायचा, त्याला आपण प्रतिधारण नफा असे म्हणतो. सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं तर नफ्याचा एक भाग लाभांश म्हणून वितरित केला जात नाही. कंपनीच्या नफ्यामधून काही भाग साईडला म्हणजे बाजूला काढला जातो, तो एका विशिष्ट रिझर्व्ह मध्ये ठेवला जातो, आपण त्याला रिझर्व्ह फंड असे म्हणतो, राखीव निधी. त्यानंतर त्या राखीव निधीतून भागधारकांना समहक्क भागधारकांना काही बोनस भाग दिले जातात आणि या माध्यमातून त्या बोनस भागाची रक्कम जी आहे ती भांडवलात वापरली जाते. म्हणजेच त्याला आपण म्हणतो भांडवलामध्ये त्याचा वापर होतो आणि त्यालाच आपण प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत असे म्हणू. त्याला स्वयं वित्त उभारणी, सेल्फ फायनान्सिंग किंवा प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट असे नफ्याची पुनर्गुंतवणूक असे देखील आपण त्याला म्हणू शकतो. आता नफ्याची जी गुंतवणूक आहे याच्यावर 4 जे घटक आहेत त्याचा परिणाम होत असतो. तो कुठला आपण पाहू, कंपनीचा एकूण नफा. जर कंपनीचा नफ्याचे प्रमाण जर जास्त असेल त्यातील थोड्या भागाची बचत करून बाजूला ठेवली जाते आणि जेवढा जास्त नफा असतो तेवढं जे काही कंपनीला या माध्यमातून जो नफा आहे त्याचा वापर भांडवलामध्ये करता येतो. कर प्रणाली, आता सरकारचे वेगवेगळे कर म्हणजे टॅक्सेस याचे धोरण असते. या कर प्रणालीचा आणि या संचयी नफ्याचा परिणाम हा काय असतो तर या कर प्रणालीमुळे जर कर आकारणी जास्त झाली तर कंपनी जास्त बचत करू शकत नाही, म्हणजे टॅक्स मध्ये जास्त पैसा जातो, नफा संचयी नफा हा कमी होतो आणि अशा वेळेस त्याचं भांडवलामध्ये गुंतवणूक करणे अवघड जाते. त्याचबरोबर लाभांशाचे धोरण, जर कंपनीच्या संचालक मंडळाचे सुरक्षित लाभांश धोरण असेल तर नफ्याचे जे संचयीकरण जे आहे म्हणजेच साठवणूक जी आहे ती जास्त होते आणि या धोरणामुळे कंपनीला कमी लाभांश दर घोषित करावा लागतो. त्याचबरोबर सरकारी नियंत्रण, सरकारचे वेगवेगळे जे कायदे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सरकार आपल्या कंपनीवर
बंधने लादत असतात, कायदे असतात आणि अशा कायद्यांची जी काही बंधने असतात त्यामुळे देखील संचयी नफ्यावर तिथं परिणाम होत असतो. आणि या चार जे घटक आहेत, कंपनीचा एकूण नफा, कर प्रणालीचे धोरण, लाभांशाचे धोरण आणि सरकारी नियंत्रण, याचा परिणाम संचयी नफ्यावर होत असतो आणि तो कमी किंवा जास्त होऊ शकतो आणि त्याचा जो काही उपयोग आहे भांडवलामध्ये हा देखील कमी किंवा जास्त तिथं होऊ शकतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की कंपनीचे जे भांडवल आहे, भाग भांडवल जे आहे ते वेगवेगळ्या मार्गातून इथं उभारले जाते. त्याच्यामध्ये भाग असेल, भागामध्ये समहक्क भाग असतील, अग्रहक्क भाग असतील, या भागांच्या माध्यमातून कंपनी आपले भांडवल उभारत असते. यामध्ये आपण या भागांचे अर्थ पाहिले, त्यानंतर वैशिष्ट्ये पाहिले, त्याचबरोबर या भागांचे आपण प्रकार देखील इथं पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण कंपनीचे भांडवल आणि त्याचे वेगवेगळे प्रकार इथं पाहिलेले आहेत. आपण पुढच्या प्रकरणामध्ये याच संदर्भात अजून अशा प्रकारे माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण कंपनीचे जे बाह्य प्रकारचे किंवा बाह्य स्त्रोत आहे म्हणजे एक्सटर्नल सोर्स आहेत, त्या माध्यमातून कंपनी कशा प्रकारे भांडवल उभारत असते हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कर्ज असेल, ठेवी असतील, बॉन्ड्स असतील, वेगवेगळ्या पावत्या असतील आणि याच्या माध्यमातून कंपनी कशा प्रकारे भांडवल उभारते हे आपण पुढच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत स्टे सेफ.